तर या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंदार पत्ती साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, मी आपणास विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय पत्ती साहेब. जिल्हा परिषद यवतमाळ शिक्षण विभाग अंतर्गत आजच्या नवनिर्मिती प्रोग्रामसाठी जो प्रोग्राम ओपन लिंक फाउंडेशनच्या सहयोगाने आपण आयोजित केलेला आहे, त्यासाठी मंचावर उपस्थित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मिश्रा साहेब, डाएटचे प्राचार्य श्री राऊत साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपले उपशिक्षणाधिकारी गावंडे मॅडम, पोटपल्लीवार मॅडम, त्यानंतर उपशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी मडावी साहेब, गाडवे मॅडम, कांबळे साहेब, सर्व गट शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे ओपन लिंक फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित झालेले माझे सर्व 320 विद्यार्थी, त्यांच्यासोबत असलेले शिक्षक आणि त्यांचे काही पाल्य. ऊन बरंच झालेलं आहे, कूलर लावलेले असले तरी गरम हवा फेकते. या सगळ्याची जाणीव ठेवून अगदी 2 मिनिटांमध्ये माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला जेव्हा हा प्रोग्राम आपण मागच्या वर्षी छोटेखानी स्वरूपात घेतला होता, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की कुठेतरी मुलांचे सुप्त गुण आणि त्यांचे म्हणजे कविता वाचन असेल, कथा वाचन असेल, या गुणांना जर चालना द्यायची असेल तर त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आपल्या जिल्हा परिषदमध्ये, शाळांमध्ये तयार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामधूनच आजच्या या स्पर्धेची संकल्पना कुठेतरी आपल्या इथे सुरुवात झाली. जेव्हा स्पर्धा आपण सुरुवात केल्या होत्या, फाउंडेशनचे लोक माझ्याकडे यायचे आणि सांगायचे की साहेब, काही तालुक्यातून प्रतिसाद कमी आहे, काही ठिकाणून शिक्षक अजूनही कचरत आहेत किंवा शिक्षकांपर्यंत अजूनही त्या प्रमाणात हा मेसेज गेलेला नाही किंवा शिक्षक सिरियसली घेत नाहीये. पण मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम बघून आणि आजचा मुलांचा होणारा सत्कार बघून नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला या कार्यक्रमाची जाहिरात करण्याची सुद्धा गरज भासणार नाही आणि शिक्षक हे स्वतःहून त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रिपेअर करतील. आणि ज्याप्रमाणे महादीपची कॉम्पिटिशन आपल्या जिल्ह्यामध्ये असते, त्याचप्रमाणे नन्हे सितारेमध्ये आपल्या शाळेतील मुलाला अवॉर्ड भेटावा यासाठी नक्कीच सर्वजण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आजच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी व्यक्त करतो. आज 16 तालुक्यांमधून 320 विजेते आपल्या इथे उपलब्ध झालेले आहेत, ज्यांच्यामधून आपण 4 प्रकारचे स्पर्धा आज घेतलेल्या आहेत. स्पेलिंग बी स्पर्धा, की ज्याच्यामधून आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजीचं ज्ञान याबद्दल नेहमीच कुतूहलता, डिबेट, बऱ्याचशा गोष्टी होत असतात. जिल्हा परिषद मधील विद्यार्थी सुद्धा घडाघडा इंग्लिश बोलला पाहिजे आणि फक्त इंग्लिश बोललाच नाही तर तो कॉन्फिडेंटली बोलला पाहिजे. यासाठी कुठेतरी ही कॉम्पिटिशन महत्वाची आहे, ज्याच्यामधून मुलांना फक्त इंग्लिश बोलणंच नाही तर त्याचे स्पेलिंग, त्याचं ग्रामर हे व्यवस्थितरित्या समजेल, तर नक्कीच याचा उपयोग होऊ शकेल. त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश, जसं मी सांगितलं की वक्तृत्व स्पर्धा ही फक्त मराठीतच नाही तर इंग्लिशमध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून म्हणजे अनेक विद्यार्थी आपण खूप चांगल्या रीतीने घडवलेले आहेत. IAS पासून ते डॉक्टर पर्यंत आपण ज्या शाळेत उभे आहोत त्याच शाळेमधून आपल्या खूप चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. त्यासाठी कुठेतरी पुढे जाणाऱ्या शिक्षणामध्ये इंग्रजी या भाषेचं महत्त्व ओळखून त्या भाषेमध्ये चांगल्या रीतीने आपल्या मुलांना शिकवणे आणि त्यांना संभाषण कौशल्य कसं भेटता येईल हे या कॉम्पिटिशन पुरतच नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठेतरी शिक्षकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या शिक्षण विभागामार्फत सुद्धा त्याच्यावर फोकस करणं आपल्याला आवश्यक आहे. कविता सादरीकरण आणि कथा सादरीकरण, बरेचसे मुलं असतात की ज्यांना अगदी नॅचरल टॅलेंट असतं की जे कविता किंवा कथा अगदी हुबेहूब आणि एकदम चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करून ते साजरी करू शकतात. त्यांचा कुठेतरी कलागुणांना वाव भेटावा त्यासाठी सुद्धा या कॉम्पिटिशनचा नक्कीच उपयोग होईल अशी माझी खात्री आहे. जसं मिश्रा साहेबांनी सांगितलं की 320 मुलं आपले आलेले आहेत, परंतु यातले काहीच जण विजेते होते. तर आजचा नंबर भेटला म्हणजेच कुठेतरी आपलं सक्सेस झालं असं नाही, तर जिल्हा परिषदेच्या
4.5 लाख विद्यार्थ्यांपैकी हे मुलं आपण इथे आलेले आहात आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेले आहात, हेच आपलं सगळ्यात मोठं यश आहे असं मी मानतो. आपल्यामधून जे सर्वात चांगले ज्यांनी परफॉर्म केलेलं आहे त्यांचा नक्कीच आपण आज सत्कार करू आणि इथून पुढे या विद्यार्थ्यांच्या मार्फत शिक्षकांनी सर्व मुलांमध्ये या स्पर्धेची जनजागृती करावी आणि पुढील वर्षी सुद्धा याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामधून यावर्षी आपण 300 मुलांचा कॉम्पिटिशन घेतलेला आहे. पुढच्या वर्षी हा आकडा आपल्याला हजारात कसा नेता येईल याच्यावर नक्कीच आपण लक्ष केंद्रित करू. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक हे एवढ्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांना आपण इथे घेऊन आलात. आपण आज दिवसभर या कॉम्पिटिशनसाठी थांबलात, यासाठी आपले देखील आभार व्यक्त करतो. आजचा हा प्रोग्राम अतिशय उत्तमपणे आयोजित केल्याबद्दल शिक्षण विभागाचे, शिक्षणाधिकाऱ्यांचे आणि विनोबा आणि त्यांच्या सर्व टीमचे पुनश्च एकदा मी अभिनंदन व्यक्त करतो आणि हा प्रोग्राम अशाच रीतीने पुढच्या वर्षी सुद्धा आपण ऑर्गनाईज करतो अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.